जय शिवराय रामकृष्ण हरी. दादांनो बहिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी आले शाळेतून, नेमकंच तोंड हातपाय धुतलं बरं का मी दादांनो. आणि म्हणलं होतं थोडंसं जेवण करीन, पण शुभमने आणली दूध बघ. शुभम म्हणे जेवण राहू दे, मला अगोदर चहा दूध करून दे. त्याला आहे ना सकाळी 6ला जातो ना, सकाळी चहा वगैरे नाही घेतो, काही नाश्ता करून जातो. पण आता संध्याकाळी त्याला काय सवय लागली, कारण चहा लागते त्याला. पण एकदम फिक्की पितो बरं का दादांनो आम्ही, एकदम फिक्की. लगे कोणी पिणारच नाही आमची चहा, फक्त गरम पाणी उकळलेलं. आम्ही जास्त गोड पितच नाही चहा. त्याला पण तशीच सवय लागलेली माझ्याने, पण जिबीला चटका पाहिजे चहाचा, त्याच्यामुळे आम्हाला दोघांना अशी सवय आहे ना. तुमचे दाजी सुद्धा चहा घेत नाही बरं का. आणि शिवानी जी आहे ना, शिवानीला फक्त दूध लागत, तिनेच ती दूध पिती. तिला गरम करून दूध दिलं ना, दूध बिस्किट खाती, किंवा तशीच मग तूप लावून पोळी दिली ते तुपासोबत खाती ती. तूप पोळी खाती ती. आणि आमचं कसं चहा लागतं आम्हाला, बिस्किट असो किंवा नसो. आम्ही दोघे जण अलगच नमुने घरामध्ये. पण अद्रक नाहीये दादांनो, तुमच्याकडे आहे का? पाठवून द्या बरं पटकन. खरंच दादा किती धावपळ आहे ना बरं आयुष्यामध्ये. जन्माला आणलं म्हणजे काम करावंच लागतं. आता मांजरीचा जन्म, कुत्र्याचा जन्म खायापुरतं होत नाही, त्यांना करावंच लागतं, पळावंच लागतं पोट भरापुरतं. पण मनुष्याचं खरंच भविष्य ना, आयुष्य खूप अवघड आहे. कारण की आयुष्यभर पोटाला इतकं लागतं का बरं? पोटाला इतकं नाही लागत, पण शॉक पाणी जास्त आहे मनुष्य जीवनामध्ये. मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला, शेती बाडी, म्हणजे त्याची आशा संपतच नाही. पोटापुरतं जर जगलं असतं तर सगळे लोक खुश असते नसते का? पण मन समाधानी नाहीच ना आपलं. मी तुम्हाला सांगते, माझं सुद्धा मन समाधानी नाही. आता माझ्याकडे सायकल असली तर समोरच्या माणसाकडे जर स्कूटी बघितली एखाद्या लेडीजकडे, माझ्याकडे जरी स्कूटी असते तर स्कूटी असल्यावर एखादी लेडीज गाडी चालवत असली, कार मोठी, तर मला परत वाटलं असतं कार तरी पाहिजे. अशी आशा वाढत चालती. आपली जर पहिले आपल्या साधं घरही नसलं राहायला, तर मग घर पाहिजे. घर असलं सलापाचं पाहिजे, सलापाचं असलं तर मोठा बंगला पाहिजे. आशाही संपत नाही. त्याच्यामुळे मन समाधानी पाहिजे. आणि ज्याचं मन समाधानी आहे तोच खास खुश आहे, माहिती दादांनो. आणि तुमचे दाजी गेले मटेरियल आणायला. मटेरियलची ऑर्डर दिलेली होती कालपासून, बिस्किट वेफरची. तर सगळं मटेरियल संपलेलं आहे बघा. ही पूर्ण भिंत खाली झालेली आहे चॉकलेट वेफर्स. तर मग गाडी येणार आहे संध्याकाळपर्यंत. मग पटकन आवरून मला ती गाडी पण खाली करावं लागेल शुभम येतोपर्यंत, नाही तर शुभमला ट्युशनला जावं लागतं. मग आमच्याच दोघांची अवकाळ होती. आद्रपासून तर या दादांनी चहा घ्यायला. तुमचं झाला का चहा पाणी? शुभम आलाय वाटतं. खूप राडा पडलाय, कपडे पडले, हे बघा कसे कपडे पडलेत, मागून धुतलेले आहेत ते, पण त्या हँगरला अटकवायचे. शुभम अद्रक नाही करू का तशीच मग चहा? त्याला काही नाही, चहा लागते फक्त. मग दादांना तुमचं काय चालू आहे? तुमची बहिणीची ताशीच धावपळ आहे. जा शाळेत, या घरी, त्याच्यानंतर आवरा. सकाळी माझं काहीच आवरणं नाही होत. सकाळी फक्त स्वयंपाक, आंघोळ आणि देवपूजा एवढंच होतं. बाकीचं तिकून आलेच ना, धुणं, भांड्यान, झाडू, फरशी मी नंतर तिकून आल्यावरच करते. एवढं टेन्शन घेत नाही त्या कामाचं. आणि ते करत जर बसलं तर 7:30 वाजे लोक आवरत नाही ना, मग उशीर होतो. रोजच उशीर झाल्यावर मग मॅडम बोलतात ना, एक दिवस ऍडजस्ट करून घेतात. पण रोजच आपल्याला या कामाकडे पाहिलं तर आपल्याला 7:30 नाही 8 वाजतात. मग त्याच्यामुळं ते पडू द्यायचं आणि तगट निघायचं शाळेमध्ये. हे बघा तुमची दाजी समोरच्या कॅमेऱ्यानं गाडी उभी आता तिथं. उभी आता गाडी जवळ. मी आवरीते पटपट, त्यांना थोडी मदत करू लागणे. चला बाय सर्वांना. जय शिवराय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ सर्वांना.